ठरलं तर मग या मालिकेत प्रेक्षकांना खूप म्हणजे खूप असा गोड क्षण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हो, बरं का प्रेक्षकांनो, तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता असा तो आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या सायलीची चोरोटी आता फायनली भरली जाणार आहे आणि तो कौतुक सोहळा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हो, बरं का, या सायलीच्या कौतुक सोहळ्यामध्ये मधुभाऊंची एंट्री अशी धमाकेदार होणार आहे ना, की ती पाहून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमध्ये फक्त आणि फक्त आनंदाचेच वातावरण आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे आपली सायली ही छानपैकी माहेरपणासाठी इकडे किल्लेदारांच्या घरी आलेली असते. प्रतिमा आणि सुमनला सायलीला पाहून इतका म्हणजे इतका आनंद झालेला असतो की त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. आणि इकडे सायलीसुद्धा खूप खुश असते, कारण पाहायला गेलं तर आपली सायली ही खरोखरच तिच्या माहेरी आलेली असते. बरं का प्रेक्षकांनो, इकडे आता सुमन सायलीची खूप छान प्रेमाने चौकशी करते आणि अर्जुनच सायलीला सोडवायला इकडे किल्लेदारांच्या घरी आलेला असतो. आणि अर्जुन तर काय, बायकोचा खूपच लाडका, आणि बायको त्याची प्रेग्नेंट आहे म्हणल्यावर अर्जुननी तर इतकी तयारी करून ठेवली असते ना इकडे किल्लेदारांच्या घरी. ठिकठिकाणी मेटलच्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या असतात. तिथे शेजारी एक काचेचा छान सुंदर ग्लास, बाथरूममध्ये सुद्धा खूप काही सुविधा त्याने करून ठेवलेल्या असतात. तसे सोप्याला आणि टोकदार ठिकाणी ह्याने डायरेक्ट तिथं सेफ्टी कवरच लावून टाकलेले असतात. अर्जुनने सायलीची एवढी काळजी घेतलेली असती की सायली बोलती, "आहो, तुम्ही पण ना कहरच करता कधी कधी." तुमचं सायलीवरचं एवढं प्रेम पाहून इकडे सुमन आणि प्रतिमाला मात्र खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. दोघेही छानपैकी इकडे सायलीला आणि अर्जुनला अशा गोड चिडवत असतात आणि हे दोघेही मनातल्या मनात खूप खुश होत असतात. आणि इकडे प्रतिमा बोलते, "तुमच्या दोघांच्या जोडीला ना कोणाची म्हणजे कोणाची दृष्ट लागाय नको, कायम असे सोबत राहा एकमेकांच्या, बरं का." इकडे किल्लेदारांच्या घरी सायलीची मात्र खूपच मज्जा चाललेली असते. रोज एक एक सुमन काकी खायला करून घालत असते आणि प्रतिमा तर काय, सायलीसाठी काय करू आणि काय नको, तिला तर असंच झालेलं असतं. सायलीचं माहेर पण इकडे प्रतिमाच्या घरी म्हणजेच किल्लेदारांच्या बंगल्यावर खूप सुखात चाललेलं असतं. आणि या दोघींच्या आता डोक्यामध्ये एक कल्पना येते, म्हणजे इकडे आता सुमन बोलत असते की वहिनी, आता सायलीची गुड न्यूज कळून 3 महिने पूर्ण होतील ना, आता ना आपण सायलीची चोरोटी भरली पाहिजे. आणि इकडे प्रतिमा बोलते, "हो ना अगं, इथे इतके भराभरा दिवस गेले की काही लक्षातच आलं नाही. हो, आता आपण सायलीची चोरोटीचा कार्यक्रम केला पाहिजे." आणि हा, बरं का सुमन, चोरोटीचा कार्यक्रम हा नेहमी मुलीच्या माहेरीच केला जातो. आणि मी आता लगेच सुभेदारांच्या घरी जाते आणि कल्पना आणि प्रताप पूर्णाजीला ही बातमी सांगते. आपण ना आपल्या सायलीची चोरोटी इकडेच आपल्या किल्लेदारांच्या घरी भरूयात बरं का, कारण सायली ही माझी लाडाची लेक आहे. माझी तन्वी आता माझ्याजवळ नसली म्हणून काय झालं, पण मी माझ्या सायलीचं सगळं कोडकौतुक करणार आहे बरं का सुमन. प्रतिमा आता लगेच लगोलग इकडे सुभेदारांच्या घरी येते आणि लगेच सगळ्यांना हॉलमध्ये जमा करते आणि सांगते, "बरं का, मी इथे तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगण्यासाठी आलेले आहे." प्रतिमा बोलते, "कल्पना, ऐक, मी काय सांगते ते ऐका बरं का सगळेजण. आता आपल्या सायलीला 3 महिने पूर्ण होतील आणि आता सायलीची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे बरं का. अर्जुन, प्रताप आणि घरातले सगळेच, मेन म्हणजे कल्पना आणि पूर्णाजी, तुम्हाला मी इकडे हक्काने सांगायला आलेले आहे, माझ्या सायलीची चोरोटी ही माझ्या घरीच भरली जाणार, कारण मुलीची चोरोटी ही तिच्या माहेरीच भरली जाते. आणि सायली माझी लाडाची लेक आहे बरं का, त्यामुळे मी इथे कोणाचं काही म्हणजे काही ऐकणार नाही. सायलीची चोरोटी ही आता किल्लेदारांच्या घरातच भरली जाईल." आणि इकडे सगळेजण खूप आनंदी होतात आणि अगदी हक्काने प्रतिमाला सांगतात, "अगं प्रतिमा, तुझ्या लेकीला बिंदास तुझ्या घरी घेऊन जा आणि आपण सायलीची चोरोटी तुझ्या घरीच भरूया बरं का." अर्जुनही खुश होतो. सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि इकडे सगळेजण खूप खुश होतात. इकडे कल्पना, विमल आणि प्रताप, अश्विन
अस्मी सगळेजण म्हणतात, प्रतिमा आत्या तू किती गोड आहेस गं. सायलीचं आणि तुझ्या नात्याला ना कधीच कोणाची दृष्ट नको लागायला. आपण ना मस्त जंगी स्वागत करूया आणि छान तयारी करूया. आपण सायली वहिनीची चोरोटी बरं का, अश्विन इथे बोलत असतो, नक्की नक्की म्हणजे तुझ्या घरातच भरूया. आणि हो, आम्ही सगळेजण तयारीसाठी तिकडे येणार आहोत का. आणि हो, आता फायनली तो सुंदर असा दिवस उगवलेला असतो. आज सायलीची चोरोटी भरली जाणार असते. मस्तपैकी अश्विन, अर्जुन हे दोघेजणे आता प्रतिमा आत्याच्या घरी आलेले असतात आणि छान फुलांचं पानांचे हार बनवत असतात, तोरणं बनवतात. आणि इकडे प्रतिमा आत्याचं घर सगळेजण सायलीच्या चोरोटीसाठी इथे सजवू लागतात. सायलीसुद्धा खूप गोड तयार झालेली असत्या. हिरवी साडी, नाकामध्ये नथ आणि सायलीच्या सौंदर्यात तो खूप म्हणजे खूपच भर पडलेली असते. अर्जुनसुद्धा खूप खुश असतो, मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून. बाळाचा बाप जो असतो ना, तो खूप खूप सुंदर आलेला असतो इकडे तयार होऊन. आता प्रताप मात्र इकडे अर्जुन आणि अश्विनवर सारखा वॉच ठेवून असतो आणि पाहत असतो या दोघांनी सगळं व्यवस्थित तयारी केली आहे की नाही. आणि इकडे सायलीची सासूबाई म्हणजेच कल्पना, बापरे, ती तर केवढी खुश असती. ती तर नुसती सायलीचं कौतुक करायलाच लागलेली असती. सायली, अगं बाळा, तू सारखं काम करू नको, एका जागी बैस बरं. पण आपली सायली किचनमधून हालते तेव्हा ना सारखी लगेच किचनमध्ये पळालेली असते. विमलताई, थांबा बरं, मी तुम्हाला काहीतरी मदत करू लागते. अशी तर आपली सायली इकडे कामसू असते, पण तिची आता इथे सगळ्याजणी मिळून लगेच किचनमधून हकलपट्टी करतात आणि बोलतात, सायली, तू फक्त आणि फक्त आज आराम करायचा. अस्मितासुद्धा बाळाला घेऊन आलेली असते आणि इकडे किल्लेदारांच्या घरात जणू काही आनंदाला उधाणच आलेलं असतं. सगळीकडून चारही दिशांनी फक्त आनंदाचे आणि आनंदाचेच वारे वाहू लागलेले असतात. सायलीमुळे इकडे किल्लेदारांच्या घरात खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं घडत असतं. त्यामुळे इकडे प्रतापसुद्धा खूप भावूक झालेला असतो आणि प्रतिमाही. त्या दोघांनाही त्यांच्या तन्वीची खूपच आठवण येत असते. सायलीला असं सुंदर तयार होऊन पाहून इकडे प्रतिमा आणि रविराज एकमेकांसोबत बोलत असतात. आपली तन्वी जर आता असती तर एवढीच मोठी असती ना हो, आणि आपण आपल्या तन्वीचे असेच लाड केले असते ना, किती छान झालं असतं. तन्वी जर आपल्यात असती तर. इकडे पूर्णाजी बोलते, अरे वेड्यांनो, जे नाही त्याचा आता विचार करू नका, जे समोर आहे त्याचा विचार करा आणि आजचा क्षण एकदम आनंदाने जगा. रविराज, तुमच्या आयुष्यात खूप दिवसातून काहीतरी छान घडत आहे आणि तुम्ही या गोष्टीचा पुरेपूर आनंद घ्यावा असं मला वाटतंय. इकडे कल्पनाही लगेच, चला चला चला, आता आपण सायलीची मस्तपैकी चोरोटी भरून घेऊया बरं का. चला आपण सगळेजण आता तिथे जमा व्हा बरं. चोरोटी भरण्यासाठी सगळेजण सायलीजवळ येतात, पण सायली मात्र मनातून थोडीशी नाराज असते बरं का. इकडे आता सायली मनोमन म्हणत असते, इथे घरामध्ये सगळेजण माझी काळजी घेतात, सगळे किती चांगले आहेत, मला अगदी माझ्या आईवडिलांपेक्षाही जास्त जपतात. पण मला ना माझ्या मधुभाऊंची आज खूप आठवण येत आहे. माझे मधुभाऊ, माझी कुसुमताई, माझ्या माहेरचं असं इथं कोणीच नाही. आणि या विचाराने सायली मात्र आता उदास झालेली असते. आता अर्जुनने सायलीच्या मनात उडालेला गोंधळ आणि तिच्या मनात चाललेली चलबिचल सगळं काही ओळखलेलं असतं. अचानक अर्जुन कार्यक्रमातून कुठेतरी निघून जातो आणि इकडे सगळेजण अर्जुनची शोधाशोध करू लागतात. त्यामुळे इकडे आता चोरोटीचा कार्यक्रमाला उशीरच होत असतो, पण अर्जुन आल्याशिवाय कुणीही कार्यक्रम करणार नसतं. खरं तर अर्जुनला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलेला असतो की तुमचे मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहे, तुम्ही त्यांना ताबडतोब भेटायला या. इकडे अर्जुन सिनियरला ही आनंदाची गोष्ट सांगतो आणि रविराज आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना पाहायला जातात आणि मधुभाऊ व्यवस्थित बोलायला लागलेले असतात. त्यामुळे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. अर्जुन काय करतो, मधुभाऊंना आहे त्या अवस्थेत घेतो आणि थेट चोरोटीच्या कार्यक्रमाला घेऊन येतो बरं का. मधुभाऊंसोबत इकडे कुसुमताईही चोरोटीच्या कार्यक्रमासाठी किल्लेदारांच्या घरी आलेली असते. आता सायली इकडे खूप विचार करत असते आणि घरातलेही सगळे अर्जुन कुठे गेला, हे कुठे गेले असे इकडे प्रतिमा बोलत असते.
तेव्हा आता सगळ्यांना इथे एक मस्त सुखद धक्का मिळणार असतो. तो म्हणजे मधुभाऊ स्वतः किल्लेदारांच्या घरी सायलीला भेटण्यासाठी आलेले असतात. सायली इकडे पाटावर बसलेली असते आणि सायलीला अचानक दारामधून आवाज येतो, साऊ बाळा, अगं साऊ बाळा, काय करतेस? आता इकडे सायली गडबडते आणि आवाज सायलीला ओळखीचा वाटतो. सायली म्हणते, हा तर माझ्या मधुभाऊंचा आवाज आहे, आणि म्हणू लागते, आई, प्रतिमा आत्या, हा माझ्या मधुभाऊंचा आवाज आहे ना? आता इकडे प्रतिमा आत्या आणि कल्पना म्हणते, हो बाळा, एकदा दरवाजाकडं तर बघ. आणि मग काय प्रेक्षकांनो, इकडे सायली मधुभाऊंला पाहून थक्कच होते. हळूच पाटावरून उठते, लगबगीने मधुभाऊंसमोर जाते आणि मधुभाऊंच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागते आणि बोलते, मधुभाऊ, तुम्ही बरे झालात? तुम्हाला असं पहिल्यासारखं पाहून मला खूप खूप आनंद झाला आहे. आज मला तुमची खूप आठवण येत होती. इथे माझ्या कोडकौतुकाचा सोहळा चालू होता आणि माझे लहानपणापासून असलेले आईवडील, जे की तुम्ही आहात, आणि तुम्हीच या कार्यक्रमाला नव्हते. माझ्या जीवाभावाची कुसुमताईही माझ्यासोबत नव्हती. मला ना आज तुमच्या दोघांची खूप म्हणजे खूप आठवण येत होती. मधुभाऊ, तुम्ही बरे झालात हे पाहून मला खूप आनंद झाला. आणि इकडे सायली आता मधुभाऊंना कडकडून मिठी मारते आणि मधुभाऊही सायलीला अगदी लहान बाळागत जवळ घेतात आणि बोलतात, साऊ बाळा, आता रडायचं नाही बरं का. मी एकदम व्यवस्थित ठीक झालो आहे. तू सुद्धा छानपैकी हसून दाखव बरं. आता माझी साऊ खूप मोठी झाली आहे आणि ती सुद्धा आता एका बाळाला जन्म देणार आहे. आणि बाळा, आता अशा अवस्थेत रडायचं नाही बरं, फक्त हसायचं, खुश राहायचं. आणि हो, बघू बरं माझी साऊ कशी दिसते आज, गोड एवलीशी फ्रॉकमधली साऊ आता आई होणार आहे. आणि इकडे सायलीला मात्र तिचे अश्रू आवरतच नसतात. तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त आनंदाचे अश्रू वाहत असतात आणि चेहऱ्यावर एक छान समाधान असतं. सायलीला हा आनंद फक्त आणि फक्त अर्जुनमुळे पाहायला मिळालेला असतो. कुसुमताईही सायलीला पाहून खूप खुश झालेली असते आणि म्हणते, सायली, कशी आहेस ग? व्यवस्थित आहे ना? इकडे सायली बोलते, हो मधुभाऊ आणि कुसुमताई, मी एकदम छान आहे आणि माझं बाळही खूप छान वाढत आहे पोटामध्ये. आणि हो मधुभाऊ, आता तुम्ही मला सोडून कुठं म्हणजे कुठं जायचं नाही बरं का. पण हा आनंद देणाऱ्या अर्जुनला मात्र आपली सायली अजिबात विसरत नाही बरं का. आता सायली अर्जुनजवळ जाते आणि अर्जुनच्या गळ्यात पडते. अर्जुनला कडकडून मिठी मारते आणि म्हणते, अहो, तुम्ही या जगातले सगळ्यात सुंदर नवरा आहे आणि बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बायकोच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला पुरेपूर समजतं ना. तुम्ही माझी किती काळजी घेता आणि हो, तुम्ही आज जो मला आनंद दिला आहे त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मी तुम्हाला तुमचा आभार कोणत्या शब्दात मानू हे सुद्धा मला आता व्यक्त होता येत नाही. अहो, तुम्ही खूप चांगले आहात हो. आणि सायली इकडे अर्जुनला एकदम कवटाळून मिठी मारते. आज सायली खूप समाधानी असते, कारण आज सायलीचे मधुभाऊ बरे होऊन आता घरी आलेले असतात. इकडे आता मस्तपैकी सायलीच्या चोरोटीचा सोहळा पार पडतो. इकडे आता कल्पना, प्रतिमा, पूर्णाजी सगळ्या जणी इकडे सायलीची खूप आनंदाने चोरोटी भरतात. प्रतिमाच्या मनामध्ये सुद्धा एक खूप छान समाधान असतं की जणू काही तिच्या लेकीची तन्वीची चोरोटी तिच्या या घरामध्ये भरली जात आहे. प्रतिमा खूप आनंदाने टाळ्या वाजवते आणि फक्त सायलीकडे एकदम डोळे भरून पाहत असते. पूर्णाजीलाही खूप आनंद झालेला असतो, कारण आता सुभेदारांचा खराखुरा वारस सुभेदारांच्या घरी येणार असतो. अस्मिता आणि कल्पना तर या दोघी इतक्या खुश असतात, खूप म्हणजे इथे आता सुभेदारांच्या घरात आणि किल्लेदारांच्या घरात फक्त आणि फक्त आनंदाचं वातावरणच तयार झालेलं असतं. त्यात भरीसभर आता सायलीची लाडकी कुसुमताईही आलेली असते. सुमन काकीही सायलीचं खूप कौतुक करत असते. सगळं वातावरण एकदम आनंदमय होऊन गेलेलं असतं आणि इकडे किल्लेदारांच्या घरात फक्त सुखाचे आणि सुखाचेच वारे वाहू लागलेले असतात. घरामध्ये एकदम तेजस्वी, सुंदर असं शांत
एकदम प्रसन्न, मनाला हलकं वाटणारं असं वातावरण इकडे रविराजांच्या घरामध्ये तयार झालेलं असतं. रविराजांनाही खूप छान वाटत असतं. जणू काही त्याच्या पोटच्या लेकीची म्हणजे तन्वीची चोरोटी इकडे माझ्या घरात भरली जात असतं, असं समाधान आता आपल्याला रविराजच्या चेहऱ्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे सायलीचा चोरोटीचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला जातो आणि इकडे सगळेजण सायलीचं फक्त कोडकौतुक करत असतात आणि अर्जुनचंही खूप कोडकौतुक होतं बरं का, कारण बाळाचा बाबा जो असणार असतो अर्जुन. सायलीच्या चोरोटीचा सोहळा अशा सुंदर आनंदमयी वातावरणात छानपैकी इकडे आता पार पडलेला असतो. सायली आज मनोमन खूपच खुश असती, कारण सगळंच तिच्या मनासारखं घडलेलं असतं. कारण तिची लाडकी कुसुमताई, तिचे बाबा म्हणजेच मधुभाऊ, प्रतिमा आत्या, रविराज काका, आई, बाबा, पूर्णाजी, शिवाय आसमी, चैतन्य भाऊजी, अश्विन भाऊजी सगळेजण सायलीचं कोडकौतुक करण्यासाठी तिथे उपस्थित असतात. अशा सगळ्या आपुलकीच्या माणसांमध्ये आज सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडलेला असतो. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हा आनंददायी सोहळा? मनाला प्रसन्न वाटलं ना? मग आवडेल का तुम्हाला? ठरलं तर मग या मालिकेत येणारे पुढील भाग अशा प्रकारे पाहिला, यावर तुमचं काय म्हणणे आहे हे मला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. आणि हो, ठरलं तर मग या मालिकेत येणारे असेच नवनवीन ट्विस्ट जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका बरं का.